चला तर मंडळी, आज मी निघालो त्रिमूर्ती कलामंच मुंबई यांच्या नमन कार्यक्रमासाठी चिपळूणमध्ये. सर्व टीमसोबत दिवा सावंतवाडी ट्रेन पकडून पोहोचलो चिपळूणमध्ये. आता आम्हाला चिपळूण स्टेशनवरून जायचं आहे पिंपळी गावात. रात्री नाईट शिफ्ट करून लगेच सकाळी चिपळूणसाठी निघालो. त्यामुळे डोळ्यांवर तर झोप मजबूत होती आणि ट्रेनमध्येही फारसा काही आराम झालेला नव्हता. त्यानंतर बोलेरोमधून सर्व सामान टाकून निघालो कार्यक्रमाच्या ठिकाणी, म्हणजेच पिंपळी गावात. नेमकाच पावसाचं वातावरण झालेलं, त्यामुळे कार्यक्रम होईल की नाही याची शंका मनात होतीच. पण आता आम्ही सर्व इंद्रदेवाच्या भरोशावर सोडून पोहोचलो पिंपळी गावात. आम्ही चिपळूणमध्ये अगदी वेळेवर पोहोचलो, त्यामुळे आराम करण्यासाठी आणि थोडी रिहर्सल करण्यासाठी बराचसा वेळ होता. आमची राहायची सर्व सोय इथेच बाजूच्या घरात केलेली. पण तसं म्हणायला गेलो तर कार्यक्रमाचं ठिकाण इथून बरंच लांब होतं. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या घरच्यांचा भजन कार्यक्रम सुरू होता. आता आरामांची पण नितांत गरज होती. म्हटलं जेवून थोडा आराम करू, मग रिहर्सलचं बघू. त्यानंतर पंक्तीची तयारी झाल्यावर आम्ही बसलेलो जेवायला. मंडळी, पण काय पण म्हणा, गावी आल्यावर पंक्तीमध्ये जेवायची मजाच वेगळी असते. मग आम्ही सर्व पोरं रेटून जेवत होतो. जेवल्यानंतर खिडकीमधून येणाऱ्या थंड हवेचा आनंद घेत थोडा आराम केला. आराम झाल्यावर थोडं फ्रेश होऊन बसलो रिहर्सलसाठी. त्यानंतर रिहर्सल संपून निघालो गाव फिरायला. पोरं आधीच खाली हायवेला गेलेली, मग मी सुद्धा गेलो. आम्ही जिथे होतो तिथेही बाजूला एक मंदिर होतं आणि तिथे कबड्डीच्या स्पर्धा होत्या. त्यामुळे त्यांची तयारी चाललेली आणि मंदिरही खूप छान सजवलेलं. गावचं संध्याकाळचं वातावरण छान एकदम शांत होतं. फक्त मंदिरातील मन प्रसन्न करणारे गाणे ऐकायला येत होते. नंतर आलो हायवेजवळ आणि हायवेच्या खालूनच अगदी शांत नदी वाहत होती आणि पोरं वाटेतच भेटले हायवेजवळ. वेळ बराच होता. त्यानंतर आम्ही पण फोटो सेशन करत टाईमपास करत बसलेलो. त्यानंतर आलो परत वरती घरी, कारण आता जेवून लगेच निघायचं होतं. मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगसाठी इथेच निरोप घेतो, कारण एकाच ब्लॉगमध्ये सर्व कव्हर करणं शक्य नाही. त्यामुळे कार्यक्रमाचा पुढील मिनी ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू.